हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. मी आत्ता विवियानाच्या समोर आहे आणि इथे खूप ट्रॅफिक आहे. ॲज युजल संध्याकाळची वेळ आहे आणि आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. तर आम्ही आता चाललो आहे. अजून प्लेस डिसाईड नाही झाली आहे, पण डिसाईड झाल्यावर मी सांगेनच कुठे चाललो आहे. तर आता मी ट्रॅफिकमध्ये एनिवे अडकलो आहे. तर आता बघू किती वेळ लागतो आहे त्या ठिकाणी जायला. इकडे व्हरायटी ऑफ ब्रँड्स आहेत. समोर पण आहे, त्या साईडला पण, इकडे पण खूप. द वॉकमध्ये आलात की तुम्हाला खूप सारे ब्रँड्स मिळतात. खायला, प्यायला, शॉपिंग करायला सगळं आहे इकडे. पण तुम्ही गेस करू शकतात का आम्ही कुठे चाललो आहे? सो गाईज, फायनली आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनला. आम्ही आहोत हिरानंदानी द वॉकमध्ये आणि माझ्या मागे जे आउटलेट आहे ते आहे द सिनोनास. सो ह्याच्या खूप साऱ्या ब्रांचेस आहेत ऑलरेडी मुंबईमध्ये. तर ठाण्यामध्ये नवीन चालू झालं आहे. तर आज आमचं स्पेशल ओकेजन आहे. तर म्हटलं की काहीतरी वेगळं ट्राय करू. तर आम्ही आलो आता. इकडचे सार्डोज पिझ्झाज खूप चांगले असतात. सार्डो पिझ्झा खायला स्पेशली आम्ही आलो आहे आज. तर आता मला इकडचा मेन्यू एक्झॅक्टली माहीत नाही. आज जाऊनच बघूयात काय काय आहे तिकडे. चलो. मी सिनोनामध्ये आहे आणि मी आज चालली आहे. त्यांची इथे भट्टी आहे. सो इथे तुम्ही लाईव्ह बघू शकता तुमचा पिझ्झा बनताना. आणि इकडे दुसरा पिझ्झा रेडी होतोय. कुठला पिझ्झा रेडी होता आता? तुमचा नंबर 6 नंबर. ते नंबर सांगा मला. हा नंबर 9 पिझ्झा. नाही, पण त्यात काय इन्ग्रेडियंट्स जातात? आपण टाकलं आता ते काउचेस टाकले. पहिला आपण पिलाती लावले. पिलाती सॉस पिलाती सॉस नंतर आपण काउचेस टाकले. काउचेस नंतर आपण सनलाईट पेस्ट टाकतोय. नंबर 9 पिझ्झा आहे. ओके. सो इथे डिफरंट टाईपचे इन्ग्रेडियंट्स जातात. माझा दुसरा पिझ्झा आहे, पण हा दुसरा रेडी होतोय. आणि सो हा पिझ्झा इज व्हेरी लुकिंग थिन क्रस्ट. तर बघूयात कसा बनतोय. त्यामध्ये आपण कॅरमलाइज ऑनियन एक ॲड ऑन पिझ्झा आहे. नंबर 9मध्ये कॅरमलाइज ऑनियन ॲड आहे. तर आपण कॅरमलाइज ऑनियन ॲड करून देतो. आणि अदर दॅन दॅट काय जातं? तर काही तुम्हाला चॉईसवरती डिपेंड, तुम्हाला काही ॲड करायचं. कस्टमाइज होतो. कस्टमाइज करून घेऊ शकता. अच्छा. सो कस्टमाइजेबल आहे इकडचा पिझ्झा. हा टोमॅटो सॉस बघा किती रिच वाटतोय. इकडचे सगळेच इन्ग्रेडियंट्स खूप फ्रेश आहे. आणि यू कॅन सी हिअर इकडे लिहिलं आहे ऑलरेडी सार्डो ओरिजिनल पिझ्झा बा उचलला. आय थिंक मला साईडला व्हायला लागेल. इकडे सगळं त्यांचं सामान आहे. रॉड किती मोठा आहे. आणि भट्टीचं मी इथे एवढं लांब उभी असून पण मला गरम गरम वाफ येते. खूल भाजी चाललाय. आता ह्याला किती वेळ लागेल? 1 आवर लागेल. ही भट्टी आहे, ऑलरेडी गेलाय. यू कांट इवन सी. वेट करूया ते येऊपर्यंत. आमचा रेडी होतोय हा पिझ्झा. सी कसा प्रिपेअर करतात. आता मी दाखवत आहे ह्यात काय इन्ग्रेडियंट्स जातात. हे इकडचा आउटलेट कधी सुरू झाला? अच्छा, आत्ताच सुरू झालं आहे हे आउटलेट, गुढीपाडव्याच्या आसपास. टोमॅटो सॉस, टोमॅटो ओके. सो हा लावून घेतला आहे. आता त्याच्यात जाईल डिफरंट टाईपचं चीज आहे. कुठलं चीज आहे? फोर्दी लाते. मी तर अमूल चीजशिवाय दुसरं कुठलं खाल्लेलं नाही आहे, त्याच्यामुळे मला माहिती नाही. सो हे चीज टाकलं आहे त्यांनी. आणि ते व्हरायटी ऑफ चीज आहे. हे कुठलं चीज आहे? ते बफेलो चीज. बफेलो चीज.
पिझ्झा असेल तर चीजची काही कमतरताच नको काय. आणि जसं जसं रात्र होते, संध्याकाळ बघा, रात्र झाली आहे, मस्त ॲम्बियन्स पण मस्त आहे आणि मजा करतात लोक. चिकन पीसेस आलेत. हे कधी म्हणजे तुम्ही रेडी कधी करतात हे सगळं? हे मॉर्निंगला आम्ही रेडी करतो 12 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत. हे काय अनियन? नाही, सनड्राईड टोमॅटो. ओ, सनड्राईड टोमॅटोज लुक्स व्हेरी डिलिशियस यू नो. आणि किती थिन आहे बघा. हा तरी असेल 12 इंचेस. 12 इंच आहे ना हा? 12 इंच आहे. ऑलिव्ह ऑइल आलं आहे, म्हणजे मी कन्सिडर करते ऑलिव्ह ऑइलच आहे, कारण पिझ्झामध्ये हेच ऑइल जातं. तर ऑलरेडी एक पिझ्झा आहे. हे बघा डो, बघा डो किती मोठा आहे. जास्त इथे कुठली व्हरायटी चालते म्हणजे पिझ्झा सोडला तर? पिझ्झा आणि तिरामिसू डेझर्टमध्ये खूप सेलिंग होतं आपल्याकडे. डेझर्टमध्ये काय आहे इकडे जास्त? डेझर्टमध्ये तिरामिसू आहे आपल्याकडे, हेझलनट चॉकलेट बॉल्स आहेत आणि आपल्याकडे जिलाटोज आहेत 3-4 प्रकारचे. तर एवढ्या सगळ्या व्हरायटीज इकडे मिळतात. आणि डॉमिनोज आणि पिझ्झा हट सोडलं तर खूप दिवसांनी मी हा खाणार आहे. पिझ्झा एक्सप्रेस अजून काय 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 खाल्लेलं आहेत, खाऊन झालं आहे. नोनाज खूप लोक करतात, त्याच्यामुळे मी इथे आली आज. टेक्निक बघा मस्त आहे. खूप लोक इकडे पिझ्झाच खायला येतात. आता तो रेडी झाला आहे. ओह, लुक्स नाईस. अच्छा, नंबर 9 पिझ्झा. आता इथे काय आहे माहीत आहे का? ओके, सो माझा लुक असा आहे आता. तर इथे काय आहे की इथे नंबर्स दिले आहेत पिझ्झाजला. सो असं इथे एक्झॅक्ट असं नाव नाही दिलं आहे, फक्त नंबर सांगायचा आणि त्यात इन्ग्रेडियंट्स आहेत ते वाचायचं आहे, सो दॅट त्यांना बरोबर कळतं की कुठला पिझ्झा मागवला आहे. इकडे सगळे नंबर मेन्शन केले आहेत. सो जे ग्रीन आहेत ते सगळे व्हेजिटेरियन आहेत आणि 6 to 8 मध्ये 9 आहे तो व्हेज आहे, 10th आहे तो नॉनव्हेज आहे. 6, 7, 8, 10. तर तुम्ही नंबर सांगितलात, पहिले त्याचे इन्ग्रेडियंट्स वाचायचं काय आहे, त्यानुसार मग त्यांना सांगायचं. त्यांच्या नंबर लक्षात असतात, ते बरोबर त्या अकॉर्डिंग बनवतात आणि खूप खूप व्हरायटी आहे. सो इकडे सगळं फ्रेश सर्व होतं. हे बघा काय आहे ते मला नाही माहिती. आता बिचारे ते लोक खूप बिझी आहेत, तर त्यांना मी सारखं डिस्टर्ब नाही करू शकत हे काय ते काय विचारत. पण हा पिझ्झा आता चालला आहे परत भट्टीमध्ये. ओ, फायनली माझा पिझ्झा. माझा पिझ्झा ना? ओके, आपण वेट करूया आता, तो बनत आहे तोपर्यंत. सो इकडे पार्सल पण चाललं आहेत. सो पिझ्झा आला आहे, हा आहे 7 नंबरचा पिझ्झा आणि त्याच्याबरोबर आलं आहे चिली ऑइल. आलं आहे म्हणजे त्यांनी टेबलवर ठेवलेलं. चिली ऑइल आहे आणि ऑलिव्ह ऑइल आहे. तर इकडे बेसिकली ऑरिगॅनो चिली फ्लेक्ससारखा प्रकार नाही दिसला मला. आणि हे दिलं आहे, पेपर दिलं आहे, बस हे सुक करून टाकायचं त्याच्यावर. आणि हा पिझ्झा आहे, ह्याच्यात खूप सारं टॉपिंग आहे. 12 इंचचा पिझ्झा आहे आणि सार्डो पिझ्झा मी फर्स्ट टाईम खाणार आहे. सो आय डोंट नो हाव इट टेस्ट. आणि हे चिली ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल मी कधीच ट्राय नाही केलं लाईफमध्ये. बघूयात पहिले खाऊन गरज आहे का, नसेल तर असंच खाल्लेलं बेटर आहे. थिन आहे, व्हेरी थिन, खूप थिन आहे. सो ओके, भाई तिखा ना हो तुम ज़्यादा. ओह माय गॉड, फक्त चिली ऑइल टाकते मी. ऑलिव्ह ऑइल ऑलरेडी आहे त्याच्यात.
समथिंग डिफरंट. मी काय माहिती ग्रीन ग्रीन काहीतरी सार आहे पण हे मस्त आहे. पण ह्याच्यात ना काय माहिती का, इटालियन पिझ्झा म्हटल्यावर चीज एवढं भरभरून टाकलं आहे. फ्रेश आहे बेसिकली. ते लोक चिली फ्लेक्स ऑरिगॅनो चिली फ्लेक्स मी मागून घेतं. ह्याशिवाय पिझ्झाला मजा नसते. सो हा डो पण खूप फ्रेश आहे. सगळे इन्ग्रेडियंट्स माझ्या समोर त्याने टाकले. व्हेरी फ्रेश आणि हलकासा आंबट टेस्ट येते मला. डोसा पण इवन ह्याचा पण थोडी आंबटसर अशी टेस्ट येते. मस्त आहे, मला आवडला. फर्स्ट टाईम मी काहीतरी वेगळं ट्राय केलं आहे रादर दॅन डॉमिनोज आणि पिझ्झा हट. सो असा होता आजचा आमचा दिवस आणि आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि आमचं अजिबात काही प्री प्लॅन नव्हतं. आम्ही अचानक आलो आणि खूप लोकांनी इकडे खूप रेकमेंडेशन्स दिलेली, नवीन आहे तर तुम्ही जा वगैरे वगैरे. तर आम्ही ट्राय केला आणि मला आवडला. तर तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. ठाण्यामध्ये हे आउटलेट आहे, बाकीचे पण आउटलेट आहे. तुम्ही तिकडे नियर बाय राहत असाल तर तुम्ही येऊ शकतात, व्हिजिट करू शकतात. सो लाईक शेअर सबस्क्राईब. ओके बाय.